असा हा इमोशनल इंटेलिजन्स हा वाढीस लावण्याचे किंवा अगदी पुसून टाकण्याचं हे दोन्हीही कामं हे पालक मुलांच्या बाबतीत करू शकतात. तुम्ही पालकत्व जबाबदारी म्हणून स्वीकारताय की मनापासून स्वीकारताय, तो जो लहानगा आहे त्याची भावनिक क्षमता ही अवलंबून असते. मग याचा अर्थ काय की पालकांनी प्रत्येक गोष्ट ही फक्त मुलाच्या मनासारखीच करायची का? तसं करणं म्हणजेच चांगलं पालक होणं असं आहे का? तेव्हा आपण मुलांच्या मसल मेमरीचा किंवा जगण्याचा अविभाज्य भाग हा नक्की कुठला बनवतोय याकडे पालकांनी उघड्या डोळ्यांनी बघण्याची गरज असते. भावनिक बुद्धिमत्तेलाही आजकाल बौद्धिक क्षमते इतकं नसलं तरी थोडंफार वेटेज मिळायला लागलेलं आहे. आणि आता मानसशास्त्रज्ञांनी तर भावनिक क्षमतेला किंवा इमोशनल इंटेलिजन्सला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुमची विचार करण्याची पद्धत, तुमची निर्णय क्षमता ही बऱ्याच अंशी इमोशनल इंटेलिजन्स कडून हँडल केली जाते. आणि असा हा इमोशनल इंटेलिजन्स हा वाढीस लावण्याचे किंवा अगदी पुसून टाकण्याचं हे दोन्हीही कामं हे पालक मुलांच्या बाबतीत करू शकतात. आणि याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज पालकांचं मुलाचे इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यामधला जो रोल प्ले त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधू इच्छिते. बेबीज डे आउट हा पिक्चर बघितलाय का? त्याच्यामध्ये ते बाळ कसं स्वतःच्या भावनांची स्वतः ओळख करून घेताना आपल्याला दिसतं. त्याला होणारा आनंद, त्याला वाटणारं आश्चर्य, त्याला जाणवणारी भीती हे सगळं तो त्याचं स्वतः अनुभवत असतो आणि त्यातून त्याला त्या भावनांची ओळख होते. पण आपण जेव्हा लहान मूल वाढवतो तर तेव्हा त्याला स्वतःच्या भावना एक्सप्लोर करण्यासाठीचा वेळ किंवा संधी देतो का खरंच? प्रामुख्याने भीती या भावनेची तर आपणच त्यांना सगळ्यात आधी ओळख करून देतो. नको नको तो अंधाराला घाबरेल, नको त्याला मोठ्या कुकरच्या शिट्टीने भीती वाटते, त्याला तिखट खाल्ल्याने त्रास होतो म्हणून त्याच्यासाठी अगदीच मिळमिळीत जेवण बनवलं जातं. या अशा एक ना अनेक गोष्टींनी आपण त्यांची भीती ही वाढवतच असतो. आपण बघतो की परदेशामध्ये अगदी 1 महिन्याच्या बाळालाही स्विमिंग टँक मध्ये पोहायला शिकवतात. त्यावेळी ते पालक त्या बाळाला ते वातावरण उपलब्ध करून देत असतात आणि मग ते स्वतः बाळ हळूहळू पुढे जाऊन मला त्या स्विमिंगची किंवा त्या पाण्याची भीती वाटते की मला पोहायला आवडतंय हे त्या भावनेशी ते स्वतःला इंट्रोड्यूस करतं. पालक त्याला पाण्याची भीती वाटते हे ठरवत नाहीत आणि अशाच गोष्टींमधून पुढं त्यांची भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक क्षमता या एकतर वाढीला लागतात किंवा हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि आपण मागच्या भागामध्ये बघितलंय की सक्सेसफुल होण्यासाठी किंवा आनंदी होण्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स हा किती महत्वाचा असतो ते. तुम्ही अजून जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि इमोशनल इंटेलिजन्सचं महत्व समजून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं की नवीन पालक झाल्यानंतर ती खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे असं म्हणूनच जनरली त्याच्याकडे बघितलं जातं. पण त्यापेक्षाही ती खूप मनापासून करण्यासारखी गोष्ट असते. तुम्ही पालकत्व जबाबदारी म्हणून स्वीकारताय की मनापासून स्वीकारताय यावरही तो जो लहानगा आहे त्याची भावनिक क्षमता ही अवलंबून असते. खरं तर या दोन्ही गोष्टींमध्ये खूप थिन लाईन आहे. जबाबदारी म्हणून जेव्हा आपण ती गोष्ट स्वीकारतो तेव्हा बऱ्याच वेळी गोष्टी या रूल्स मध्ये बांधल्या जातात आणि मग त्याचा परिणाम हा कधी कधी मुलांच्या भावना या समजून न घेण्याकडेच त्याचा कल जाऊ शकतो. लहानपणापासून अनुभवत आलेली गोष्ट ही नकळतपणे त्या लहानग्याच्या जगण्याचा त्याच्या मसल मेमरीचा भाग होत असते. त्यामुळं नंतर ती सवय बदलणं हे अगदी अशक्य जरी नसलं तरी त्रासदायक हे नक्कीच असतं.
तेव्हा आपण मुलांच्या मसल मेमरीचा किंवा जगण्याचा अविभाज्य भाग हा नक्की कुठला बनवतोय याकडं पालकांनी उघड्या डोळ्यांनी बघण्याची गरज असते. पालक म्हणून आपण आपल्या बाळांना सुरक्षित ठेवण्याच्या नादात त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतोय का, याकडेही त्यांनी लक्ष ठेवावं. पालकांची जबाबदारीची किंवा बाळाला सुरक्षित ठेवण्याची भावना ही जर जास्त स्ट्रॉंग झाली आणि त्या मुलाला जर त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी जर पालक म्हणून तुम्ही सेफ वाटला नाही, तर ते मूल स्वतःच्या भावना या आतमध्ये घट्ट बंद करून घेतं. आणि असं जर वारंवार घडलं तर त्या भावना या रिप्रेस होतात आणि आतमध्ये कुठेतरी मनाच्या तळकप्प्यात दाबून टाकल्या जातात. आणि मग ते मूल त्या भावनेपासून डिसोसिएट व्हायला लागतं. याचा इम्पॅक्ट मोठं झाल्यावर खूप वेगळ्या स्वरूपात दिसून येतो. मोठं झाल्यावर असा एखादा सिमिलर प्रसंग जर त्यांच्या बाबतीत घडले तर त्याच फिलिंग्स, तेच इमोशन्स हे फिरून परत येतात, पण त्यांनी त्याचं वेगळं रूप घेतलेलं असतं. जसं की 4 लोकांमध्ये गेल्यावर फक्त ते फोन स्क्रोल करत राहतात, त्याच्यामध्ये कुठलीही अर्थपूर्णता नसते, किंवा स्वतःला कामामध्ये इतकं बुडवून घ्यायचं की गोष्टी फील करण्यालाच तुम्हाला वेळ उरणार नाही. किंवा काही मुलं ही लहानपणी खूप दुर्लक्षित राहिलेली असतील तर त्यावेळेला दबलेल्या त्यांच्या भावना असतात त्या ॲग्रेशनच्या स्वरूपातही बाहेर पडू शकतात. असं जर होऊ द्यायचं नसेल तर ते मूल त्याच्या रडण्यातून, त्याच्या हसण्यातून किंवा त्याच्या बोलण्यातून काय सांगू बघतंय याकडे पूर्ण फोकस ठेवून लक्ष द्या. त्याला त्याच्या भावनांची ओळख ही स्वतःची स्वतः होण्याकरता एक सकस कान द्या. त्याला वाटणाऱ्या गोष्टी या तुम्ही जाऊन फिक्स करत बसण्यापेक्षाही त्याच्यासाठी ती स्पेस होल्ड करायला शिका. त्याचा दृष्टिकोन त्याचा त्याला बनवू द्या. तुमचा चष्मा त्याला घालायला जाऊ नका. मग याचा अर्थ काय की पालकांनी प्रत्येक गोष्ट ही फक्त मुलाच्या मनासारखीच करायची का? तसं करणं म्हणजेच चांगलं पालक होणं असं आहे का? तर तसं नाहीये. त्यापेक्षा त्यांना त्यांच्या मनाची, त्यांच्या भावनांची नीट ओळख करून घेण्यासाठी आधी एक सेफ स्पेस द्या. त्यांना आपण आपल्या भावना या कुठल्याही पद्धतीने मांडल्या पालकांसमोर तर आपण जज केले जाणार नाही याची खात्री द्या. प्रत्येक नात्यामधल्या बाउंड्रीज, त्या नात्याचं होल्डिंग, एम्पथी, कंपॅशन या भावनांची त्यांची ओळख करून द्या. मग गोष्टी त्यांच्या मनासारख्याच झाल्या पाहिजेत हा त्यांचा अट्टहास राहणार नाही. तुम्ही त्यांच्या गोष्टी मनापासून ऐकण्याची जर त्यांना सवय लावली तर तेही तुमच्या गोष्टी की ज्या त्यांच्या खरं तर मनासारख्या नाहीयेत पण ते त्या गोष्टी ऐकायला शिकतील. त्यांच्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या गोष्टीतूनच मुलं ऐकत जातात, बघत जातात आणि त्यातूनच ते बोध घेत असतात. आणि हे जे बोध घेणं आहे त्यालाच आपण संस्कार म्हणत असतो. हे संस्कार त्याच्यावर कसे घडतात, काय घडतायत, त्याचं म्हणणं किती फोकस राहून ऐकलं जातंय, या सर्व गोष्टींवर त्या मुलाची भावनिक क्षमता, भावनिक बुद्धिमत्ता किंवा हा इमोशनल इंटेलिजन्स अवलंबून असतो. तर इतका मोठा पालकांचा रोल प्ले हा मुलाचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवणं किंवा कमी करण्यामध्ये असू शकतो. तेव्हा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा. आणि जे नवीन पालक होऊ घातलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि तुम्ही तुमच्या शारीरिक आरोग्याची जशी काळजी घेता तशीच ती तुमच्या मानसिक आरोग्याची घेत राहा. थँक्यू.